तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे ॲडव्हर्ब आहेत तर आपण ॲडव्हर्बचे जे शब्द आहेत ज्या शब्दांवरती एमपीएससी आपल्याला प्रश्न विचारते तर ते शब्द आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. नेमकं एमपीएससी कशा स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारते आणि कोणत्या शब्दावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला जे प्रश्न एमपीएससी विचारत असते तर त्याच्यामध्ये आता सध्या आपल्या सगळ्याला माहीत आहे करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स अशा स्वरूपातले प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि मग त्या वाक्यांमध्ये करेक्ट सेंटेन्स आहे का इनकरेक्ट सेंटेन्स आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला जे शब्द आहेत मग त्याच्यामध्ये व्हेरी असेल, मच असेल, हार्ड असेल, त्याच्यानंतर हार्ड कधी वापरायचं आहे, हार्डली कधी वापरायचं आहे, त्याच्यानंतर मच टू आहे, टू मच कधी वापरायचं आहे, रॅदर कधी वापरायचं, व्हेरी कधी वापरायचं, टू कधी वापरायचं, अशा संदर्भातले जे शब्द आहेत किंवा सेल्डम कधी वापरायचे, सेल्डम सोबत नेवर वापरायचे का सेल्डम सोबत एव्हर वापरायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे सगळे शब्द जे आहेत तर किंवा नथिंग बट, मग नथिंग बट बरोबर असते का नथिंग दॅन बरोबर असतंय, मग कशा स्वरूपात एमपीएससीने आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले तर हे सगळे आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी शब्द जे आहेत ते शब्द घेणार आहोत. तसे आपण ऑलरेडी ॲडव्हर्ब जे आहेत ते ॲडव्हर्बची प्लेस पण आपण म्हणजे पोझिशन ऑफ ॲडव्हर्ब पण पाहिलेले आहे, ऑर्डर ऑफ ॲडव्हर्ब्स पण पाहिलेले आहे, तसेच त्याचे टाईप्स पण आपण मागील 2 ते 3 लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती एमपीएससीने जे प्रश्न विचारले ते पण आपण त्या ठिकाणी घेतलेत. तर आपण अगोदर सुरुवातीला काही जे शब्द आहेत तर ते शब्द आणखी एकदा या ठिकाणी आपण शब्द जे आहेत ते शब्द सगळे आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग या सर्व शब्दांवरती एमपीएससीने जे प्रश्न आपल्याला विचारले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आणि त्या सर्व प्रश्नांचा आपण ॲनालिसिस पण घेऊ. हे पाहिलेलं आहे तरी पण फक्त एक थोडंसं मी रिवाईज करतो. या ठिकाणी डिग्रीमध्ये आपलं झालेलं आहे. आपण जे ॲडजेक्टिव्ह असतात तर ॲडजेक्टिव्हचं पीडी करायचं, सीडी करायचं, एसडी करायचं आहे. मग आपल्याला ॲडजेक्टिव्हचं पीडी सीडी एसडी करत असताना आपण काय करतो, ईआर प्रत्यय असेल, त्याच्यानंतर म्हणजे पीडी करताना म्हणजे सीडी करताना आपण काय करतो ईआर वापरतो आणि एसडी करताना आपण ईएसटी वापरतोय. हे आपण कशामध्ये पाहिलंय, डिग्रीमध्ये पाहिलेलं आहे. तसंच जे ॲडजेक्टिव्ह असतात तर ॲडव्हर्ब जे आहेत तर त्या ॲडव्हर्बचं सुद्धा आपण पीडी सीडी एसडी करताना आपण तशा प्रकारेच आपण काय करतोय पीडी सीडी पण करतोय. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा नियम आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तो नियम मी सांगतो. अगोदर आपण सिम्पल बघू. मग समजा फास्ट आहे, फास्ट हे ॲडव्हर्बचं बी काम करतंय. फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट. त्याच्यानंतर समजा सून आहे, SOON सून, मग सूनचं काय होतंय सूनर, ठीक आहे. मग सून असेल सूनर आणि सूनेस्ट. हार्ड आहे, हार्डचं पण आपण काय करतोय हार्ड, हार्डर, हार्डेस्ट. म्हणजे आपण अशा स्वरूपामध्ये आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स याचं एसडी काय सीडी असेल एसडी असेल हे आपण करतोय. म्हणजे आपला जनरल नियम जसा आहे ईआर आणि ईएसटी वापरण्यासंदर्भातला. पण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स जे ॲडव्हर्ब आहेत तर ॲडव्हर्बचा दुसरा नियम जो आपण डिग्रीमध्ये पाहिलेला आहे तरी पण मी या ठिकाणी डबल रिवाइज करतोय. तर लक्षात काय ठेवायचंय बघा, डिग्री संदर्भातला हा नियम आहे कशा संदर्भातला, डिग्री संदर्भातला नियम. मग नियम कोणता आहे, कशा प्रकारचा नियम आहे लक्षात ठेवायचं आहे. जर म्हणजे ज्या ॲडव्हर्बच्या म्हणजे लक्षात काय ठेवायचंय, ज्या ॲडव्हर्बच्या शेवटी असं म्हणू आपण ज्या ॲडव्हर्बच्या शेवटी LY असते, ज्या ॲडव्हर्बच्या शेवटी काय असतं LY असते त्या ॲडव्हर्बचे सीडी करताना त्या ॲडव्हर्ब पूर्वी हे आपलं झालं आहे तरी पण नियम सांगतो डबल, त्या ॲडव्हर्ब पूर्वी मोर वापरतात. त्या ॲडव्हर्ब पूर्वी काय वापरायचं आपल्याला मोर वापरायचं, लक्षात ठेवायचं आहे. त्या ॲडव्हर्ब पूर्वी मोर वापरतात व एसडी करताना मोस्ट वापरतात.
एस डी करताना मोस्ट वापरतात. मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला, सी डी करताना आपण काय करतोय, मोर वापरतोय, आणि एस डी करताना आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, मोस्ट वापरतोय. मग या ठिकाणी जे आहे तर जे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी जे आहेत तर ते विचारलेले आहेत, तर ते शब्द या ठिकाणी बघा सांगतो. पी डी असेल, सी डी असेल आणि एस टी असेल. मग पी डी समजा काय आहे लक्ष द्या, स्विफ्टली, SWIFTLY, स्विफ्ट. स्विफ्टली त्याला LY आहे, मग त्याचं काय करायचं आहे, मोर स्विफ्टली. मग आपल्याला MPSC काय करते या ठिकाणी ऑप्शन देताना, मग स्विफ्टली त्याला ER प्रत्यय लावणार, स्विफ्टली तशा प्रकारे दिलं जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, हे अशा ॲडव्हर्बचं आपल्याला सी डी करताना मोर स्विफ्टली वापरतात, आणि एस डी करताना काय करायचं आपल्याला, मोस्ट वापरायचं आहे. एस डी करताना मोस्ट वापरायचं आहे, मोस्ट स्विफ्टली. त्याच्यानंतर स्किलफुली, याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला आहे MPSCने, स्किलफुली त्याचं सी डी काय करायचं आहे, मोर स्किलफुली, आणि एस डी काय करतोय आपण, मोस्ट स्किलफुली. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर डिअर फ्रेंड्स, हे अशा स्वरूपात काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त याला एक अपवाद असा आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अपवाद. या आत्ताच्या नियमाला एक अपवाद आहे, तर तो अपवाद म्हणजे कोणता आहे, तो आपण डिग्रीमध्ये पण मी सांगितला होता. अर्ली हा शब्द आहे, अर्ली. अर्लीच्या शेवटी LY येते, तरी सुद्धा त्याचं अर्लीचं काय, सी डी जे आहे तर सी डी हे काय होते डिअर फ्रेंड्स, अर्लियर होतंय, आणि एस डी काय होतंय, अर्लिएस्ट होतंय. हे आपल्या इथे लक्षात ठेवायचं आहे. अर्लियर आणि अर्लिएस्ट हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे. तर हे झालं आपलं ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्बचं डिग्री संदर्भातले जे आपल्याला महत्त्वाचे नियम परीक्षेसाठी महत्त्वाचे होते ते नियम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आपण आता या ठिकाणी काय करू, आपण शब्द जे आहेत तर ते शब्द आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स कव्हर करू, की शब्दासंदर्भातले जे नियम ज्याच्यावरती MPSCने आपल्याला प्रश्न विचारले तर ते शब्द आपण या ठिकाणी डिटेलमध्ये घेऊ. मग तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये पहिला शब्द आहे, लक्ष द्या, व्हेरी हा शब्द आहे, जो की आपण टाईप मी शिकवत असताना त्याच्याबद्दल बऱ्यापैकी सांगितलं होतं, पण आता इथं आणखी एकदा डिटेलमध्ये घेऊ. व्हेरी हा जो शब्द आहे तर व्हेरी हा शब्द आपण यूज कशा प्रकारे करायचा आहे लक्ष द्या. सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची लक्षात काय ठेवायची, पॉझिटिव्ह म्हणा किंवा गुड सेन्स म्हणा, पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्स ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. अगोदर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्स असलेल्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण काय करतो, व्हेरी जे आहे तर व्हेरी आपण वापरतोय. नंबर 1, व्हेरी जे आहे तर आपण आणखी कुठं वापरतोय, प्रेझेंट पार्टिसिपल. लक्ष द्या, प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल आता याच्यामध्ये एवढं काय खालचं सांगण्याची काय गरज आहे, हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले असतील तर. म्हणजे आता प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल हे जर काय केलं असेल, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं असेल तर आपण काय करतोय त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स व्हेरी वापरतोय. त्यापूर्वी आपण व्हेरी वापरतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय, म्हणजे एस डी ॲडजेक्टिव्ह जे आहे तर एस डी ॲडजेक्टिव्ह, एस डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी महत्त्व दर्शवण्यासाठी, म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, एम्फसाइज. जोर दर्शवण्यासाठी. बघा
मग फॉर एक्झाम्पल इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की नेमकं कशा स्वरूपात आपण हे ऑलरेडी वाक्य जे आहे तर वाक्य तर अशा स्वरूपात घेतलेले आहेत. मग याच्यामध्ये ही इज व्हेरी क्लेवर. ही इज व्हेरी क्लेवर. या ठिकाणी हे बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. त्याच्यानंतर आय एम व्हेरी प्लीज्ड. I am very pleased to see you. मग आय एम व्हेरी प्लीज्ड म्हणा किंवा आय एम व्हेरी डिलायटेड म्हणा, तर आपण अशा वेळी काय करतो? व्हेरी वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, ही इज द व्हेरी बेस्ट स्टुडंट. लक्षात ठेवायचं, ही इज द व्हेरी बेस्ट स्टुडंट. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय आहे? लक्ष द्या, हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आपण काय करतो? व्हेरी वापरतो. पण कधी लक्ष द्या, ते पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्स असायला पाहिजे. मग क्लेवर हे पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्स आहे म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. प्लीज्ड म्हणा किंवा डिलायटेड हे काय पास्ट पार्टिसिपल झालं. या ठिकाणी बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. आणि इथं बेस्ट हे एस डी ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्व दाखवायचं किंवा जोर दर्शवायचा आहे. ही इज द व्हेरी बेस्ट स्टुडंट. तो खूपच हुशार किंवा त्याच्यामध्ये काय एक चांगला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. तर अशा स्वरूपात आपण काय करतो? व्हेरी जे आहे तर व्हेरी आपण या ठिकाणी यूज करतो. हे लक्षात ठेवा, व्हेरी आपण असं वापरतोय. त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या, पुढचा शब्द आहे तो म्हणजे मच. कुठला शब्द आहे? मच. मग मच हा जो शब्द आहे तर मच हा शब्द कधी वापरायचा? आता हे दोन शब्द का? आता व्हेरी हा जो शब्द आहे तर व्हेरी या शब्दाचाही अर्थ होतोय खूप, आणि मच हा जो शब्द आहे तर मच या शब्दाचा देखील अर्थ काय होतो डिअर फ्रेंड्स? खूपच होत आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतोय? सेम होतोय. मच म्हणजे पण खूप आणि व्हेरी म्हणजे पण खूप. पण या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, मच हा जो शब्द आहे तर मच हा शब्द वापरायचा आहे कधी? लक्ष द्या, ते टूचं तर आपलं झालं कालच. व्हेरी कधी वापरायचं, टू कधी वापरायचं झालं ना आपलं ते TOO. आता इथं मच जे आहे तर मच कधी हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं मचचं लक्ष द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे परीक्षेसाठी? कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. मग मच काय वापरायचं? सीडी ॲडजेक्टिव्ह जे आहे ना, सीडी ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतोय. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये दुसरं आहे डिअर फ्रेंड्स, जर पास्ट पार्टिसिपल हे व्हर्ब म्हणून वापरला असेल तर, म्हणजे हे काय आहे डिअर फ्रेंड्स? व्हर्ब म्हणून वापरला असेल तर म्हणजे काय? कारण आपण पास्ट पार्टिसिपल हे काय करतो? ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतो. पास्ट पार्टिसिपल हे व्हर्ब म्हणून वापरले असेल तर आपण काय करतोय? मच पण त्या ठिकाणी आपण डिअर फ्रेंड्स यूज करतोय. आणि मेन इथे लक्षात काय ठेवायचं आहे? सीडी ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण काय करतो? जे आहे तर मच हे आपण या ठिकाणी वापरतोय. मग कसं असतं बघा, जे परीक्षेमध्ये लक्ष द्या, म्हणजे महत्त्वाचं वाक्य, द पॉलिसी वॉज मच क्रिटिसाइज्ड मग इन द पार्लमेंट म्हणा किंवा काय असेल तसं. मग या ठिकाणी काय? इन द पार्लमेंट. मग याच्यामध्ये मच जे आहे तर मच हे कशाचं कार्य करते डिअर फ्रेंड्स? व्हर्बचं कार्य करतं आहे. क्रिटिसाइज करणं या अर्थाने आपण वापरलं. इथं काय ॲडजेक्टिव्ह नाही.
आणि म्हणून या ठिकाणी काय केलं आपण, मच जे आहे तर मच हे आपण या ठिकाणी वापरतोय. काय वापरतोय, मच या ठिकाणी आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही इज मच पुअरर दॅन हिज फ्रेंड. दॅन ऑल ऑफ हिज फ्रेंड. हे अशा प्रकारे लक्ष ठेवायचं आहे. मग लक्ष द्या, इथे मी समजा तुम्हाला या ठिकाणी हे एक्स्ट्रा सांगितलंय कुठलं हे, परंतु परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्ष द्या, सी डी. बरं का, परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, मच हा शब्द काय केला जातोय, सी डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. आणि व्हेरी हा शब्द काय केला जातोय, ॲडजेक्टिव्ह पूर्वी त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्सी ॲडजेक्टिव्ह आणि प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला असेल तर. आपल्याला याच्यावरती ह्या व्हेरी आणि मच शब्दावरती बरेच प्रश्न आपल्याला MPSCने विचारलेले आहेत. ते आपण पुढे शब्द ते प्रश्न पण घेऊ. अगोदर आपण हे शब्द अगोदर समजून घेऊ. आता याच्यामध्ये आणखी एक असते टू मच. काय असते बघा, टू मच. काय आहे टू मच. आता टू मच कधी वापरायचं आहे, टू मच हे नाऊन पूर्वी वापरतात. लक्षात ठेवायचं, टू मच हे नाऊन पूर्वी वापरतात. आता हे अशा स्वरूपातले शब्द का घ्यायचे आहेत, का शिकावे लागतात, तर त्याचं रिझन तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो डिअर फ्रेंड्स. याचं काय आहे तर आपल्याला MPSC काय करत आहे, आता सध्या डायरेक्ट करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स विचारत आहे. मग हे करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आहे. ते वाक्य काय आहे, टू मच जे आहे तर टू मच कधी वापरायचं आहे. मग मच टू असं पण असतंय का, तर हो असतंय. मग हे मच टू जर असेल तर मच टू कधी वापरायचं आहे. अशाही स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न जे आहे तर प्रश्न MPSC विचारत असते. मग जे मच टू आहे, काय टू मच आणि मच टू. मच टू जे आहे तर मच टूचं लक्षात काय ठेवायचं आहे, मच टू हे मच टू हे ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. कशापूर्वी वापरतात, ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात आपण. मग फॉर एक्झाम्पल बघा, इथं दोन शब्द आहेत आणि याचा नियम लक्षात काय ठेवायचा आहे, टू मच हे नाऊन पूर्वी वापरतात आणि मच टू हे ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. मग फॉर एक्झाम्पल बघा, ही टेक्स टू मच, he takes too much sugar. He takes too much sugar in his tea. लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, he is much too jealous. तो खूपच काय आहे, जेलस आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मग लक्ष द्या, टू मच आणि मच टू याच्यामध्ये हे शुगर काय आहे, या ठिकाणी नाऊन आहे. शुगर हे काय आहे, मटेरियल नाऊन आहे. शुगर काय आहे, मटेरियल नाऊन. जेलस हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. जेलस हे वेगळं झालं, हे ॲडजेक्टिव्ह आहे. सॉरी, जेलस हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग लक्ष द्या, ही इज मच टू जेलस. मग जेलस हे काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्हचं कार्य. मग आपला नियमच काय सांगतोय, टू मच जे आहे तर टू मचच्या नंतर नाऊन असते, म्हणजेच नाऊनच्या पूर्वी आपण टू मच वापरतोय आणि मच टू हे ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतोय. जेलस हा शब्द ॲडजेक्टिव्हचं कार्य करतोय. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता पुढचा शब्द आणखी असाच महत्त्वाचा एकदम परीक्षेसाठी, इनफ हा शब्द आपण तसा ऑलरेडी घेतलेला आहे. कुठं घेतलेला आहे, आपल्या डिग्री या टॉपिकमध्ये घेतलेला आहे. इनफ हा शब्द जो आहे तर इनफ या शब्दासंदर्भात लक्षात काय ठेवायचं आहे बघा, इनफ हा शब्द आपण कशा स्वरूपात आणि कुठं कुठं यूज करतो आहे. इनफ हे लक्षात ठेवायचं आहे ॲडजेक्टिव्ह नंतर. त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं आहे काय, आपण डिग्रीमध्ये काय पाहिलं आहे, कोणत्या ॲडजेक्टिव्ह नंतर वापरतोय आपण, PD ॲडजेक्टिव्ह नंतर आपण इनफ हा शब्द वापरतो. PD ॲडजेक्टिव्ह नंतर इनफ हा शब्द वापरतात.
त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, ॲडव्हर्ब नंतर पण वापरतात. ॲडव्हर्ब नंतर वापरतात. आणि जर नाऊन असेल तर नाऊनच्या पूर्वी वापरतात. काय? नाऊन पूर्वी वापरतात. मग लक्षात ठेवायचं आहे, इनफ हा शब्द पीडी ॲडजेक्टिव्ह नंतर वापरतात, ॲडव्हर्ब नंतर वापरतात आणि नाऊन पूर्वी वापरतात. कशापूर्वी? नाऊन पूर्वी आपण हे वापरतोय. मग लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, he is tall enough to touch the ceiling. आता लक्ष द्या. I have enough money. I have enough money म्हणा किंवा I have enough time म्हणा, याला काही अडचण नाही. तर हे अशा स्वरूपात आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. हे वाक्य इथपर्यंतच आहे. मग इनफ हा शब्द आपण अशा स्वरूपात वापरतोय. मग सी डी आणि एस डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी आणि सी डी किंवा एस डी ॲडजेक्टिव्हच्या नंतर पण आपण इनफ वापरत नाहीत. मग इनफ हे काय करतात आपण, पी डी ॲडजेक्टिव्ह जे आहे तर पी डी ॲडजेक्टिव्हच्या आपण त्या ठिकाणी जे आहे तर पी डी ॲडजेक्टिव्ह सोबत वापरतोय आणि ते पण पी डी ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा शब्द. आता हे तर शब्द आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. रॅदर आणि टू तर घेतलं होतं, ते पण या ठिकाणी सांगतोय. TOO म्हणजे इथे मी सगळे शब्द लिहितो आणखी एकदा. व्हेरी, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेअरली, FAIRLY फेअरली. नंतर आहे रॅदर आणि त्याच्यानंतर आहे TOO. आता हे शब्द आपल्याला समजून घ्यायचे आहेत. व्हेरी, फेअरली, रॅदर टू म्हणजे जवळजवळ यांचा अर्थ काय होतोय, खूप या अर्थानेच आपण वापरतोय. पण व्हेरी हा शब्द काय करायचा आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी काय करायचं आहे, पॉझिटिव्ह सेन्स, पॉझिटिव्ह म्हणा किंवा गुड सेन्स ॲडजेक्टिव्ह. पॉझिटिव्ह किंवा गुड सेन्स ॲडजेक्टिव्ह पूर्वी. फेअरली हे सुद्धा तसंच, पॉझिटिव्ह म्हणा किंवा गुड सेन्स म्हणा. रॅदर आणि टू हे दोन्हीही लक्षात ठेवायचं आहे. निगेटिव्ह म्हणजे दोन्हीचं सेमच आहे, निगेटिव्ह किंवा बॅड सेन्स. आणि याचंही तसंच, निगेटिव्ह किंवा बॅड सेन्स ॲडजेक्टिव्ह पूर्वी. तर हे चारही शब्द तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. व्हेरी हे पॉझिटिव्ह अर्थाचे म्हणजे गुड सेन्सचे ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतो. फेअरली पण तसंच आहे, हे दोन्ही पण आपण पॉझिटिव्हसाठी वापरतोय. आणि रॅदर आणि टू हे निगेटिव्ह सेन्स. फक्त इथं तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचं आहे, जर ट्रूचं वाक्य असेल ना, ट्रूचं वाक्य, तर तिथं मात्र तुम्ही काय करायचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असला काहीही विचार करायचा नाही. च्या वाक्यामध्ये कोणतंही असू द्या ॲडजेक्टिव्ह, ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, तिथं काही असता पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रकार नाही. जनरल या ठिकाणी ज्यावेळेस आपण वापरतो ॲडजेक्टिव्ह, त्यावेळेस तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे
हे जे टू आहे तर टूच्या नंतर आपण काय करतो, साधारणतः निगेटिव्ह सेन्स आपण ॲडजेक्टिव्ह वापरतो. आता हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. युअर एसे इज फेअरली, युअर एसे इज फेअरली गुड. मग हे वाक्य असं होत नाही, युअर एसे इज रॅदर गुड. मग इथं सिंपल नियम काय आहे, फेअरली हे काय करतोय आपण, एक चांगल्या अर्थाचे म्हणजे पॉझिटिव्ह मिनिंगचे जे ॲडजेक्टिव्ह आहे त्यापूर्वी आपण वापरतोय. तर हे झालं आपलं व्हेरी आणि टू असेल, रॅदर असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फेअरली असेल, या 4 शब्दासंदर्भात. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, सिंपल काय लक्षात ठेवायचं, व्हेरी हा शब्द पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक, एक चांगल्या अर्थाचे पॉझिटिव्ह गुड सेन्सचं ॲडजेक्टिव्ह त्यापूर्वी वापरतो. फेअरली पण पॉझिटिव्ह किंवा चांगल्या अर्थाचं ॲडजेक्टिव्ह त्यापूर्वी. रॅदर हे निगेटिव्हसाठी वापरतात, TOO सुद्धा निगेटिव्हसाठीच आपण यूज करतो आहे. तर हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. HARD हार्ड आहे आणि हार्डली एक आहे, हार्ड आहे हार्डली आहे, लक्षात ना. मग हार्ड जे आहे तर हार्ड म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, कठीण. हार्ड म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, कठीण. आणि हार्डली जे आहे तर हार्डली म्हणजेच काय, क्वचितच. तर हे अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे, हार्ड म्हणजेच काय, कठीण, आणि हार्डली म्हणजेच काय, क्वचितच, क्वचित. तर या अर्थाने आपण वापरतोय हार्ड आणि हार्डली. हार्ड हे जे आहे तर आपण हे ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरतो आणि ॲडव्हर्ब म्हणून पण वापरू शकतोय. मात्र हार्डली जे आहे तर हार्डली हे ॲडव्हर्बचंच काम करत आहे. तर हार्ड हे ॲडजेक्टिव्हसाठी पण वापरतो आणि ॲडव्हर्बसाठी पण वापरतो. तर हे सगळ्यांचे आपण एक्झाम्पल घेऊ, परीक्षेत पडलेलेच. अगोदर फक्त कॉन्सेप्ट समजून घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे सेल्डम संदर्भात. खूप महत्त्वाचा नियम आहे हा पण सेल्डमचा. मग लक्षात काय ठेवायचं बघा, जे सेल्डम हा जो शब्द आहे तर लक्षात काय ठेवायचं बघा, सेल्डम सोबत एव्हर तर सेल्डम नंतर बघा, सेल्डम सोबत एव्हर एव्हर जे आहे तर एव्हर वापरत नाहीत, तर सेल्डम सोबत काय वापरतात, नेव्हर. काय वापरतात, नेव्हर. म्हणजेच बघा कसं असणार आहे, सेल्डम मग सेल्डम ऑर एव्हर आणि सेल्डम ऑर नेव्हर. मग या ठिकाणी बरोबर कोणतं आहे, सेल्डम ऑर नेव्हर. मग आपल्याला हा अशा स्वरूपातला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आहे. सेल्डम सोबत आपण काय करतो, सेल्डम सोबत आपण नेव्हर वापरतोय, एव्हर वापरत नाहीत. परंतु सेल्डम इफ सोबत लक्ष द्या, सेल्डम इफ सोबत
एव्हर वापरतात. एव्हर वापरतात कारण अगोदरच्या वाक्यामध्ये एव्हर नव्हतं, फक्त काय होतं, सॉरी सेल्डम इफ नव्हतं, काय होतं, सेल्डम होतं. पण सेल्डम इफ आहे ना इथं, मग सेल्डम इफ सोबत एव्हर वापरतात. म्हणजे बघा इथं काय केलं, फक्त सेल्डम आणि एव्हर लिहिलंय. इथं इफ आहे का नाही, मग म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, सेल्डम सोबत आपण एव्हर वापरत नाही, तर काय वापरतोय, सेल्डम सोबत नेव्हर वापरतोय. मग सेल्डम इफ जर असेल तर काय करायचं, मग सेल्डम इफ जर असेल तर काय करायचं डिअर फ्रेंड्स, त्यासोबत आपण एव्हर जे आहे तर एव्हर आपण वापरतोय. सेल्डम इफ सोबत आपण एव्हर वापरतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला फक्त हे नियम किंवा शब्द लक्षात ठेवायचे. नथिंग बट, लक्षात द्या काय, नथिंग बट. मग लक्षात काय ठेवायचे, नोट नथिंग सोबत बट वापरतात, दॅन वापरू नये. नथिंग बट, सो नथिंग एल्स. तर मग याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स, वापरून नाही, द्यान वापरायचं नाही. काय वापरायचं नाही, द्यान जे आहे तर द्यान वापरायचं नाही. म्हणजे बघा लक्ष द्या, नथिंग बट मग याच्यामध्ये काय करायचं लक्ष द्या. मग इथं आपण काय करतोय, नथिंग एल्स, म्हणजे याच्यासोबत एल्स असणारच, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, म्हणजे वाक्य मी तुम्हाला सांगतो बघा, हे दोन्ही पण टाकतो ह्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बट वापरायचं आहे आणि द्यान वापरायचं नाही. मग या ठिकाणी जे आहे तर बघा, इट इज नथिंग एल्स बट प्राईड, आणि इट इज नथिंग एल्स दॅन प्राईड. मग आता हे अशा स्वरूपातले वाक्य विचारत आहेत. मग तुम्ही ह्याचा वाक्याचा किती अर्थ लावा, काय लावा, काय लावा, काही मेळ लागणार नाही तुम्हाला. इथे मेळ म्हणजे इथं आपल्याला उत्तर कशावर ठरणार आहे, आपलं आपल्या नियमावरती. सिंपल लक्षात ठेवायचं, नथिंग सोबत काय वापरायचं आहे, बट वापरायचं आहे, दॅन वापरत नाहीत. म्हणजे याच्याबद्दल कोणतं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. हे आपल्याला इथं काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. नथिंग बट जे आहे तर नथिंग बटचा नियम काय आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झालं नथिंग बट किंवा नथिंग संदर्भात. तर डिअर फ्रेंड्स, मग हे अशा स्वरूपात काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपले झाले सगळे शब्द. आता आपण नेमकं आयोगाने याच्यावरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले तर ते आपण प्रश्न या ठिकाणी घेऊ. ही गोष्ट लक्षात द्या, इनफचं आपल्याला झालंय समजा, पण त्याच्यामध्ये पण तरी पण सांगतो, इनफ आणि इनफ ऑफ अशा एक दोन कॉन्सेप्ट समजा आहेत. मग हे इनफ ऑफ जे आहे ना, इनफ ऑफ, तर लक्षात काय ठेवायचं आहे, इनफ ऑफचं सुद्धा काय करायचं, नाऊनच्या पूर्वीच इनफ ऑफचा उपयोग नाऊनच्या पूर्वी, कशापूर्वी, इनफ ऑफचा उपयोग नाऊनच्या पूर्वी करतात.
इनफ ऑफचा उपयोग नाऊनच्या पूर्वी करतात. आणि जर डिटर्मिनर असेल, काय असेल, किंवा आपण याला असं म्हणू, किंवा गरजेनुसार, म्हणजे वाक्याच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार इनफ ऑफचा उपयोग नाऊनच्या पूर्वी करतो, किंवा गरजेनुसार जे डिटर्मिनर असतात. आता आपण हे डिटर्मिनर्स घेतलेले आहेत बरं का, आपण ॲडजेक्टिव्हमध्ये डिटर्मिनर्स घेतले आहेत. मग डिटर्मिनर्स हे दीज दॅट काय जे असणार आहेत, च्या पूर्वी जर आपल्याला तसा प्रश्न विचारला तर इनफ ऑफ. मग इनफ ऑफ सुद्धा आपण काय करतोय, नाऊनच्या पूर्वीच. म्हणजे कसं लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, इनफ ऑफ नाऊनच्या पूर्वी आणि प्रश्न आपल्याला विचारणार आहे. राज्यसेवा 2018 काय असेल याचं उत्तर बघा. कोणता असेल, इज देअर इनफ केक फॉर एव्हरीवन, I have enough had of your excuses. I don't think he is really experienced enough for this sort of job. And I hope my instructions are clear enough. यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे? नंबर ऑप्शन म्हणताय का हे? हो. तर याचं उत्तर आहे बरोबर. याचं उत्तर काय? 3 नंबर येस बरोबर आहे. याच्यामध्ये पहिलं वाक्य बरोबर आहे का? येस बरोबर आहे. हे पण वाक्य बरोबर आहे आणि हे पण वाक्य बरोबर आहे. यातलं चुकलंय कोणतं? फक्त 2 नंबरच. का? तर हे वाक्य कसं पाहिजे होतं? आय हॅव हॅड ही वाक्यरचना चुकलेली आहे. मग इथं काय पाहिजे होतं? आय हॅव हॅड इनफ ऑफ युअर एक्सक्युजेस, हे असं पाहिजे होतं, इनफ ऑफ युअर एक्सक्युजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सपिरियन्स्ड. आता हे एक्सपिरियन्स या वाक्यामध्ये इथं ॲडजेक्टिव्हचं काम करते. ही इज रिअली एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपिरियन्सच्या नंतर इथं ॲडजेक्टिव्ह वापरलं आहे इनफ. आणि हे इनफ हा शब्द ॲडव्हर्ब वापरला आहे. एक्सपिरियन्स या ॲडजेक्टिव्हच्या नंतर इनफ वापरलं आहे. आणि क्लिअर जे आहे तर क्लिअर हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं आहे आणि त्याच्यानंतर आपण इनफ हे वापरलेलं आहे. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, इनफ हा शब्द आपण काय करतोय, इनफ हा शब्द ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरतोय आणि जर नाऊन असेल तर नाऊनच्या पूर्वी वापरतोय. मग इथं केक, इज देअर इनफ केक फॉर एव्हरीवन. केक हे काय आहे? नाऊन आहे, त्याच्या अगोदर इनफ आलं. म्हणून या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य फक्त चुकलेलं आहे. बरोबर सर, याचं उत्तर तुमचं बरोबर आहे. आता पुढचं जे वाक्य आहे इथं थोडंसं वाक्य समजून घ्यावं होतं, ह्याला मिनिंगनुसार आहे. इन अ फ्यू स्टेट्स लाईक केरला देअर आर मोर वुमेन दॅन मेन. मग केरला सारखं म्हणायचं म्हणजे लाईक. आणि आय लाईक क्लासिकल म्युझिक ॲज वेल ॲज फिल्म सॉंग्स, म्हणजे त्याचसोबत मला हे पण आवडतंय. या अर्थाने 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. आता हा प्रश्न बघा 2017च्या पेपरमध्ये विचारा, PSI 2017ला. वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट. मग तुम्हाला एक पहिल्या टॉपिकमध्येच मी तुम्हाला एक सिंपल नियम सांगितला होता, जो नियम तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. सिंपल नियम काय आहे? लक्ष द्या. एकाच वाक्यामध्ये 2 समान फंक्शन असलेले शब्द कधीच वापरले जात नाहीत. आणि एकाच वाक्यामध्ये 2 जर 2 निगेटिव्ह शब्द वापरले असेल तर ते पण वाक्य चुकीचं होत आहे. इथं नॉट पण आहे आणि हार्डली पण आहे, दोन्हीही नकारार्थी शब्द आहेत. मग हे वाक्य चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला हे वाक्य चुकीचं आहे, फक्त ह्याला काय करायचं आहे? करेक्ट करायला सांगितलं आहे.
मग डिड नॉट इट येईल का नाही, कारण त्याचे डिड नॉट इट जरी आलं तर ती वाक्याचा अर्थ चुकीचा होतं. इथे तर डिडंट हॅव, वी डिडंट हॅव टाईम, वी डिडंट हॅव टाईम, आमच्याकडे वेळच नाही. पण ते तर काय सांगितलं, खाण्यासाठी वेळ नाही असं विचारलं आहे. मग या ठिकाणी वी हार्डली हॅड टाईम टू इट या ठिकाणी. आणि चौथं आहे हार्डली वी डिड नॉट इट ऑन टाईम, या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. तर सेन्स कुठला आहे आणि बरोबर वाक्य कोणतं आहे, 3 नंबर. वी हार्डली हॅड टाईम टू इट. आता 49 नंबरचा प्रश्न बघा. द लेक्चर वॉज डॅश डॅश बोरिंग, द लेक्चर वॉज डॅश डॅश बोरिंग आणि इट इज डॅश डॅश अ पिटी टू कट डाऊन दोज ट्रीज. कोणतं येईल याच्यामध्ये मग? 3 नंबर. बरोबर सर. आता बोरिंग हा जो शब्द आहे तर हा शब्द तर आपल्याला समजतोय. बोरिंग हा शब्द काय निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह असल्यावर फेअरली वापरतो का आपण? फेअरली हा शब्द आपण पॉझिटिव्हसाठी वापरतोय. म्हणून या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये तर रॅदर येणार आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये रॅदर येणार आहे म्हटल्याच्यानंतर ऑप्शन कोणता आहे, हे आहे. आणि दुसरं पीटी म्हणजेच काय, या ठिकाणी पण दया करुणा म्हणतो ना आपण, या अर्थाने आपण वापरतोय. म्हणजेच या ठिकाणी हे पण निगेटिव्ह अर्थानेच वापरले. इट इज रॅदर अ पीटी टू कट डाऊन दोज ट्रीज. म्हणजेच या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय येणार आहे, रॅदर रॅदर. दोन्ही ठिकाणी रॅदर रॅदर बरोबर आहे. आता 51 नंबरचा प्रश्न बघा. इथं 51 नंबर 51. मग आय एम नॉट फिलिंग डॅश डॅश अँड आय एम फिलिंग डॅश डॅश टुडे. काय येईल 51चं? 3 नंबर. कोणतं येईल याचं उत्तर? सगळेजण सांगा. 2 नंबर सर. ओके. मग याच्यामध्ये बघा, आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे अँड आय एम फिलिंग मच बेटर. आता हे दोन वाक्य वेगवेगळे आहेत. तुम्हाला इथं फक्त काय करायचं आहे, हा जो व्हेरी शब्द सांगितला तुम्हाला मी, व्हेरी शब्द काय सांगितला, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह अर्थाने तर झालाच, पण व्हेरीच्या नंतर आपण काय करतो, ॲडजेक्टिव्ह वापरतो. ते पण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह मिनिंगचं. आणि जे मच आहे तर मचचं काय सांगितलं तुम्हाला बघा, लक्ष द्या. मचच्या नंतर काय करायचं असते, सी डी ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे. मचच्या नंतर काय करायचं, सी डी ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच काय, मच हे सी डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. मग या पहिल्या वाक्यामध्ये आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे बरोबर आहे. अँड आय एम फिलिंग मच बेटर. मग या मचच्या नंतर बेटर हा शब्द काय आहे, सी डी आहे. हे सी डी ॲडजेक्टिव्ह आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, मच हे सी डी ॲडजेक्टिव्ह सोबत वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. या ठिकाणी बघा, ही सेल्डम ऑर नेवर रिफ्युजेस रिक्वेस्ट. आता आपण सेल्डम संदर्भात पण नियम घेतलाय. सेल्डम सोबत एवर वापरत नाही तर सेल्डम सोबत नेवर वापरतात. या ठिकाणी हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे आणि हे चुकलेलं आहे. तर सेल्डम सोबत काय करायचं आहे, एवर वापरायचं आहे. या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर. इथं बघा, ही इज क्वाईट रॉंग. मग याच्यामध्ये काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड दॅट हॅज बीन इनकरेक्टली युज्ड इन द. मग या वरच्या वाक्यामध्ये नेमकं कोणता शब्द चुकीचा वापरलाय, क्वाईट.
बरोबर आहे. क्वाईट हा शब्द चुकीचा आहे, कारण क्वाईट, लक्ष द्या, क्वाईटचे 3 शब्द आहेत. हे जे क्वाईट आहे, QUIT, क्वाईट म्हणजेच काय, पूर्णपणे. क्वाईट हेचा अर्थ काय होते, पूर्णता, पूर्णपणे, पूर्णपणे, संपूर्णपणे. QUIT, क्विट म्हणजेच काय, सोडणे. आणि QUIET, क्वाईट म्हणजेच काय असते, शांत. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. कोणतं, ही इज क्वाईट रॉंग म्हणजेच काय, तो संपूर्णपणे किंवा पूर्णपणे चुकीचा आहे. क्वाईट हा शब्द चुकलेला आहे. बरोबर. बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे आता. वन स्टुडंट ओनली केम इन लेट येस्टरडे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. आय हार्डली नो दिस गर्ल. तर बघा या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे का, नाही बरोबर. वन स्टुडंट ओनली केम इन लेट. आता हा ओनली हा जो शब्द आहे, ओनली म्हणजेच काय, फक्त आणि फक्त, केवळ, या अर्थाने आपण वापरतोय. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे, ओनली हा शब्द तुम्हाला वापरताना नेमकं तुम्हाला कशाला फोकस करायचंय, कशाला इम्फसाइज करायचंय, त्याचा विचार करून काय करायचा आहे. ओनली हा शब्द ज्या शब्दाला आपल्याला फोकस करायचा आहे त्या शब्दाच्या अगोदर वापरायचा आहे. मग आता या ठिकाणी म्हणायचंय काय, फक्त एकच विद्यार्थी काल उशिरा आला. किती, फक्त एकच विद्यार्थी काल उशिरा आला. मग काय म्हणायचंय, लक्ष द्या, फक्त आणि फक्त एकच विद्यार्थी. मग काय असतं रे, ओनली वन स्टुडंट. हे काय असणार आहे, ओनली वन स्टुडंट केम इन लेट म्हणजेच ओनली वन स्टुडंट. हे असं बरोबर येतं. आणि हे तर वाक्य ऑलरेडी बरोबर असतं. हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. ही मॅरिड हर ओनली फॉर हर मनी, म्हणजे त्याने फक्त तिच्यासोबत तिच्या पैशासाठी लग्न केलं. आणि आय हार्डली, मी तुम्हाला सांगितलं, हार्डली, सेल्डम, बेअरली हे शब्द जर वाक्यामध्ये आले असतील तर ते शब्द साधारणतः कर्त्याच्या नंतर आपण वापरतोय, सब्जेक्टच्या नंतर. ठीक आहे. आता हा तर प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फास्ट हा शब्द काय केला जातो, आपण फास्ट हा शब्द नाउन म्हणून वापरतात, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात, वर्ब आणि ॲडव्हर्ब. आता वीकली हा जो शब्द आहे, तर वीकली हा शब्द काय असणार आहे, निश्चित आपल्याला समजतंय, ॲडव्हर्बच आहे. हां, तर याच्यामध्ये कोणतं असतं डिअर फ्रेंड्स, बरोबर. तर याच्यामध्ये काय आहे, ही वेंट बॅक होम, ही वेंट बॅक होम हॅपीली. तर यस, बरोबर आहे. वाक्यरचना लक्षात काय ठेवायची, हे जे आहे तर हे आपण काय करतोय, जर लक्षात ठेवायचे बघा, जर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस व ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वाक्यरचनेवर पण कळते आपल्याला. इथं लक्षात ठेवायचं, जर एकाच वाक्यात ॲडव्हर्ब ऑफ प्लेस व ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आले असतील तर त्यांचा क्रम हा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस
प्लस ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असा असतो. असा असतो. मग इथं काय करायचं आहे, अगोदर होम हे झालं प्लेस आणि हॅपीली काय झालं या ठिकाणी ॲडव्हर्ब ऑफ मॅनर झालं. तर येस बरोबर आहे. मग यांचा क्रम काय अगोदर लक्षात ठेवायचा आहे, प्लेस प्लस मॅनर. म्हणजे एकाच वाक्यामध्ये जर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आणि ॲडव्हर्ब ऑफ मॅनर जर आले तर त्यांचा क्रम काय लक्षात ठेवायचा आहे, पी एम. हे पी एम लक्षात ठेवायचं आहे. पी एम म्हणजेच काय अगोदर प्लेस आणि त्याच्यानंतर मॅनर, प्लेस प्लस मॅनर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं 68 नंबरचा प्रश्न 68. 3 नंबर. करेक्ट विचारले, करेक्ट. तर याच्यामध्ये बघा पहिलं वाक्य बघा, दिस रूम इज मच लार्जर. लार्ज. इथं मग मच आहे. मग मच आपण काय शिकलो लक्ष द्या, एकदम बारकाईने पाहावं लागतं. हे तुम्ही शिकवलं ना आम्हाला, आम्ही काय सगळं रीड केलं वाचलं पण काय लक्षातच आलं नाही असं करू नका. तुम्हाला नियम काय सांगितलं, मच हा जो शब्द आहे तर मच या शब्दाच्या नंतर काय येतं, सी डी ॲडजेक्टिव्ह येतं आहे. म्हणजे पहिलं वाक्य तर चुकलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये व्हेरी शब्द वापरला आहे. मग केअरफुली हा शब्द काय पॉझिटिव्ह अर्थाचा आहे. मग बरोबर आहे का, येस बरोबर आहे. आणि इथं काय वापरलं, व्हेरी वापरलं आहे. इथं लार्जर आहे ना, पण तरी पण इथं काय वापरलं आहे, व्हेरी वापरलं आहे तिसऱ्या वाक्यामध्ये. जे की इथं काय पाहिजे होतं, मच पाहिजे होतं. म्हणजे याच्यामध्ये ए चुकीचं आहे आणि सी चुकीचं आहे. तर बरोबर कोणतं आहे मग, फक्त बी. येस. मग आता आपण जे नियम घेतले त्या शब्दासंदर्भातले ते शब्द व्यवस्थित वहीमध्ये एकदम लिहून घ्या आणि तशा प्रकारे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता पुन्हा एकदा तेच वाक्य इथे विचारलं आहे, आय एम फिलिंग मोर बेटर टुडे. फक्त वेगळ्या प्रकारे विचारलं. हे बरोबर आहे का, आय एम फिलिंग मोर बेटर टुडे. या ठिकाणी चुकीचं आहे, कारण बेटर पण काय आहे, सी डी ॲडजेक्टिव्ह आणि मोर पण सी डी ॲडजेक्टिव्ह. हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आय एम नॉट फिलिंग मच वेल टुडे. हे बरोबर आहे का, आय एम नॉट फिलिंग मच वेल टुडे. चुकीचं आहे ते पण. मग बरोबर काय आहे, आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे. मग व्हेरी वेल टुडे बरोबर आहे. व्हेरी आणि वेल टुडे बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना हे. मग इथं काय पाहिजे होतं, इथं वरचंच वाक्य विचार. इथं फक्त काय पाहिजे, आय एम फिलिंग मच बेटर टुडे. काय पाहिजे होतं, मच बेटर टुडे एवढं असं या ठिकाणी पाहिजे होतं. याचं ऑप्शन कोणतं आला तर बरोबर, ए आणि बी बरोबर, ए बी. इनकरेक्ट ए आणि बी ना, येस. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा, तर म्हणजे आपल्याला लक्षात आलं डिअर फ्रेंड सगळ्यांना हे. तर हे अशा स्वरूपामध्ये काय आहेत आपले हे जे शब्द आहेत, तर हे शब्द तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. चला ठीक आहे. तर ह्या शब्दासंदर्भातले आपले जे आहेत तर ते शब्द तर झालेले आहेत, म्हणजे नियम झाले. त्याच्यानंतर हा एक इथं बघा 78, शी इज टू प्रिटी. शी इज टू प्रिटी. टू हा शब्द काय करतो आपण, निगेटिव्ह अर्थाच्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरते. मग ह्यातलं कोणतं बरोबर आहे, हे बरोबर चुकीचं आहे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हे
शी इज व्हेरी प्रिटी. प्रिटी हा शब्द काय असतंय, सुंदर, म्हणजेच पॉझिटिव्ह अर्थाने वापरतोय ना आपण. 4 नंबर कसं होईल बरोबर. मच म्हणल्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला लक्षात येणार तुमच्या. मच म्हणलं की लगेच काय करायचं आहे, सी डी ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे, पी डी नाही वापरायचं, सी डी. म्हणून 2 नंबर या ठिकाणी वाक्य बरोबर येतं. हे जे सगळे शब्द आहेत ना, हे असे सगळे असे ऑफन असू द्या, OFTEN, ऑफन, हे सगळे शब्द जे आहेत तर ह्या सगळ्या शब्दाचा नियम तोच आहे, सेम. तर शी हॅज हेल्प मी विथ मनी, तिथं ऑफन हा जो शब्द आहे तर वापरायचा आहे. मग हे शब्द ज्यावेळेस आपल्याला वापरायचे आहेत, लक्ष द्या, जे पण शब्द आपण कर्त्याच्या नंतर वापरतो ते शब्द कधीही लक्षात ठेवायचे आहे. जर वाक्यामध्ये जर हेल्पिंग व्हर्ब आलं की ते शब्द काय होतात, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर येतात. म्हणून या ठिकाणी 4 नंबरचं वाक्य बरोबर. साधारणतः हे ऑफन हा जो शब्द आहे तर हा आपण काय करतो, आपण सब्जेक्टच्या नंतर वापरतो आहे आणि त्याच्यानंतर व्हर्ब असतं आहे. पण जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं तर आपला तो नियम विसरायचा नाही. काय करायचं, हेल्पिंग व्हर्ब आलं तर हे शब्द काय होणार, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर येणार. आणि म्हणून 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. माय अंकल ड्रोव हिज कार क्विकली. मग कोणता असेल याच्यामध्ये ॲडव्हर्ब हे, डिग्री. डिग्री. कसं डिग्री जे असतात तर लक्ष द्या, कशाला पण मॅनर होईल ना. एखादी क्रिया कशी झाली हे दाखवत आहे. 82 नंबरचा प्रश्न, 82. एक्स्ट्रीमली हॉट, एक्स्ट्रीमली आणि त्याच्यात हॉट हे ॲडजेक्टिव्ह आहे, डिग्री. एक हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आय डोंट हार्डली नो दिस गर्ल. या ठिकाणी डोंट जे आहे तर डोंट आणि हार्डली, डोंट पण निगेटिव्ह आहे, हार्डली पण निगेटिव्ह आहे. तुम्हाला वाक्याचा अर्थ पण लावायची गरज नाही. या ठिकाणी हे आपल्याला समजलं. आणि हे पण वाक्य 3 नंबरचं वाक्य पण चुकलेलंच आहे, कारण ओनली 1 स्टुडंट असं पाहिजे होतं ते. ओनली 1 स्टुडंट असं वाक्य पाहिजे होतं ते. हे पण चुकलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतंच वाक्य बरोबर नाही.